नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नुकताच कंबाईन गट क पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि त्याची जी संभाव्य इतिहासाची उत्तरं आहेत ती तुम्हाला इथं या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासचे जर थोडक्यात दोन शब्दात ॲनालिसिस करायचं झालं तर 2-3 प्रश्न जे थोडेफार कॉम्प्लिकेट होते, परंतु 7 ते 8 प्रश्न एकदम इझी आहेत, जे तुम्हाला थेट आपण जे ऑथेंटिक सोर्स वापरतो त्यातनं आले पाहिजेत. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न थोडासा डाऊटफुल आहे. 1919 मध्ये जो कायदा आला होता त्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती असा प्रश्न आहे. आता त्याच्यासाठी 2 समित्या आहेत, एक आहे मुडीमन आणि एक सायमन. आता मुडीमन समिती जी होती त्याचा मागचा थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो की आपल्या 1919च्या कायद्यामध्ये डायरकी सिस्टम आलं होतं आणि त्या डायरकी सिस्टमला चुकीची आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी वेगळं करा असं काँग्रेसकडनं आणि स्वराज पार्टीकडनं मागणी केली गेली आणि त्या डायरकी सिस्टमचे ॲनालिसिस करण्यासाठी मुडीमन समिती आली होती. मग मुडीमन समिती त्याच्यासाठी आलेली आहे आणि मुडीमन समितीने 1919च्या कायद्यामधल्या डायरकी सिस्टमचं पहिल्यांदा ॲनालिसिस केलंय. त्यामुळे याची शक्यता अशी आहे की आयोग फक्त एक असं उत्तर देणार आहे. म्हणजे बेसिकली मुडीमन आणि सायमन दोन्ही 1911 साठी 1919 साठीच आले होते, परंतु जर पहिल्यांदा कुठले आले असं विचारलं किंवा फक्त इथं दोन्ही पर्याय नसल्यामुळे फक्त अ हा पर्याय आहे, मुडीमन याचं उत्तर असायला पाहिजे. पण सरप्राईजली 1919च्या कायद्यात शेवटचं वाक्य असं होतं की दर 10 वर्षांनी आयोग येईल आणि सायमन आले होते 1927ला त्याच्यासाठीच. तर याचं उत्तर सायमन पण असू शकतो, परंतु प्रायोरिटीने याचं उत्तर मुडीमन द्यायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणतं युद्ध झालेलं आहे. तर बघा, हे इंग्रज मराठा युद्ध तर 1818ला संपतात, लास्ट 1818ला झालेला आहे, त्यामुळे हा पर्याय तर नाहीये. इंग्रज मुघल युद्ध असं काही डायरेक्टली संबंध नाहीये. याचं उत्तर आहे इंग्रज शीख युद्ध, कारण की राजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर गादी भेटते दिलीप सिंग यांना आणि दिलीप सिंग सोबत मग लॉर्ड हार्डिंग हे युद्ध करतात. अतिशय सोपा प्रश्न, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला. ज्यांना बेसिक कायमधाराबद्दल माहिती असेल त्यांना कळत असेल. कायमधारामध्ये कसं होतं, हे आहेत ब्रिटिश आणि हे आहेत जमीनदार आणि सगळे अधिकार कोणाकडे गेले, जमीनदारांकडे. सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला, जमीनदाराला. आणि असा पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 4. शेतकऱ्यांचं तो नुकसान झालं, कारागिरांचा थेट संबंध नव्हता आणि कारखानदारांचा पण थेट संबंध नव्हता. पुढे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही. इथं नाही वाचणं खूप गरजेचं आहे, कारण की पंजाबी हे वृत्तपत्र त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यासोबतच त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. हे जे तिसरं वाक्य आहे, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्सची थेअरी सिद्धांत मांडला, हे ऍक्च्युली अरविंद घोष यांचा आहे. त्यामुळे हा पर्याय कट होतो आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे त्यांचंच पुस्तक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर केवळ क असं असणार आहे. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, थोडासा भारतावर प्रश्न गेलेला आहे, परंतु तुम्हाला बेसिक गोष्टी या सगळ्या कॉमन पुस्तकांना कव्हर होतात. खालील वर्णनावरनं समाज सुधारकाची ओळख करा. आता हा प्रश्न बऱ्यापैकी लोकांनी वरीलपैकी कोणताही नाही असा पर्याय मारलेला आहे, परंतु याचं उत्तर काहीतरी वेगळं आहे. ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे यांचं वृत्तपत्र होतं, परंतु त्याला गोपाळ हरी देशमुख यांनी सुद्धा मदत केली होती. सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर सुद्धा दिलेला आहे आणि गोपाळ हरी देशमुख यांनाच संगीताची सुद्धा आवड होती, याच्यामुळे याचं उत्तर गोपाळ हरी देशमुख हे असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे आपला तो आहे बऱ्याच जणांना चुकणारा प्रश्न, खालीलपैकी विधान वाचून स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख करा. आता शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्रियाच्या उद्धाराचं कार्य ते सक्रिय होते असा प्रश्न आलाय. बरेच जणांनी शारदा सदन बघून पंडिता रमाबाई उत्तर मारलेलं आहे. पुढे 1913ला त्यांना समाजसेवेच्या कार्यासाठी सरकारने कैसरे हिंद दिला होता. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे दोघांनाही कैसरे हिंद दिला होता. 1894ला त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना केली. या फक्त एका वाक्यावरनं याचं उत्तर रमाबाई रानडे होते, हिंदू लेडीज सोशल क्लब. आणि ठाकरेसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिलं होतं, तर याचं उत्तर रमाबाई रानडे आहे. पंडिता रमाबाईंना सुद्धा कैसरे हिंद भेटला होता. पंडिता रमाबाई सुद्धा शारदा सदनशी रिलेटेड आहेत, परंतु हे वाक्य जे आहे हिंदू लेडीज सोशल क्लब, आयोगाच्या 1 तासाच्या घाईमध्ये किंवा त्या पेपरच्या 1 तासाच्या घाईमध्ये बरेच जण पंडिता रमाबाई मारून आले असतील, परंतु याचं उत्तर रमाबाई रानडे आहे. पुढे 1915ला महात्मा गांधी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. हा शब्द इथं महत्वाचा आहे, यशस्वीपणे हाताळलं. सगळ्यांना माहिती आहे बिहारमधील चंपारण्याचा जो लढा होता 1917चा, त्यानंतर खेडामधील शेतकऱ्यांचा शेतसालाचा प्रश्न 1918चा आणि अहमदाबाद मधले मिल मजूर यांचा पण 1918चा. आयोगाने याचं नॅचरली उत्तर अ ब क द्यायला हवं.
परंतु मुस्लिमांसाठी स्वतंत्र संघाची निर्मिती करणे हे 1916च्या लखनौ अधिवेशन मध्ये झालं होतं आणि याच्यामध्ये गांधीजी होते परंतु थेट सहभाग नव्हता. त्यामुळे याचं उत्तर मोस्टली अ, ब आणि क असणार आहे, कारण की बाकीच्या वरच्या 3 मध्ये गांधीजी डायरेक्टली यशस्वीपणे ते सगळं हाताळताना दिसत आहे. पुढे 1942 ला चले जाओ चळवळीच्या वेळी तासगाव मामलेदार कचेरीमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्ये कोणते कोणते कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलं होतं, तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. कुराडे पण होते, पागे पण होते, खोत पण होते आणि सोवनी पण होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? जर तुम्ही हे बघितलं, साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे, हे जरी तुम्हाला कळत असेल की रंगराव पागे नाहीये, त्याच्या जागेवर रंगो बापूजी गुप्ते आहे, जे लंडनला जाऊन एक 10 वर्षापेक्षा जास्त काळ ते लंडनला राहतात आणि तिकडे ते परत गादी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर रंगराव पागे नाही, रंगो बापूजी गुप्ते यांच्यावर आयोगाने ऑलरेडी पूर्वी पण प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त इथलं अ काढायचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर ब, क, ड असणार आहे. आणि बऱ्याच जणांना वाटतं की 1857ला ती अंबापानीची लढाई झाली होती, परंतु समाधान महाजन सरांच्या पुस्तकात डायरेक्ट तारखासकट दिलेल्या 11 एप्रिल 1858ला अंबापानीची लढाई झाली होती. त्यामुळे ब, क आणि ड याचं उत्तर असणार आहे. फक्त तुम्हाला रंगो बापूजी गुप्ते इथलं माहिती असायला पाहिजे. बाकी ते 21वी आणि 28वी बटालियन पण बरोबर आहे. नरगुंदरच्या भावे यांनी ते सगळं बरोबर आहे. याचं उत्तर शेवटचं असणार आहे. आणि हा तर मागच्या ग्रुप बी ला आलेला प्रश्न पुन्हा एकदा ग्रुप सी ला रिपीट झालेला आहे. कलकत्ता अधिवेशन हे आपलं दादाभाई नौरोजी, पहिल्याचं जर तिसरं केलं तर डायरेक्ट उत्तर येऊन जाते, याच्यात तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मद्रास अधिवेशन बद्रुद्दीन तय्यबजी, अलाहाबाद अधिवेशन जॉर्ज ज्यूल आणि मुंबईचं अधिवेशन विल्यम वेडनबर्न. अशा प्रकारे आपले इतिहासचे 10 प्रश्न सांगितलेले आहेत. सगळे ऑथेंटिक सोर्सनुसार आहेत, संभाव्य उत्तर आहेत. बऱ्यापैकी आम्ही सगळी प्रश्न किंवा सगळी उत्तरं चेक करून देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ॲट दी एंड आयोग हा अंतिम आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त यात बरोबर यावी. 8 पेक्षा जास्त बरोबर येणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. जर 8 पेक्षा जास्त येत असेल तर एक्सलंट स्कोर आहे. धन्यवाद.